मनीष खुटले. बघा लगेच टॉस होणारे सूचनेकडे लक्ष द्या. 3:08 झालेत. आज ग्रामीण 8चा पोल होता आणि 2 आयकॉन. खूप चांगली संकल्पना बाहुबली ट्रॉफी मध्ये. काल नारपोलीला मिळालेलं यश आपण सगळ्यांनी पाहिलं. आज दुसरा दिवस आहे. तर सुंदर आकर्षक धमाकेदार खेळी 3 षटकारानं मनीषसाठी एकदा टाळ्या उद्या 10 मध्ये 26. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा संधीचं त्याने सोनं केलं आणि नांदगावचं क्रिकेट फुलवलं. अजून मनीष फडके, साहिल खुटले गेला. विनिंग कॅल्क्युलेशन 6 मध्ये 5. सोहन फणसकर, एक झेल सुटला होता सोहनकडून, त्यामुळे मनीष तिथून पुढे सुसाट गेला आणि आता सोहनकडून ती अपेक्षा. वामन डोंगरी संघ आहे तो सुद्धा शेवटपर्यंत हार मानणार नाहीये. 12 चेंडूमध्ये 5 धावा असताना या संघाचा रेकॉर्ड्स आहे आणि तो संघ आहे. मात्र खराब चेंडू डोकेदुखी ठरतील, टेन्शन वाढवतील. आता कदाचित सोहन फणसकर व टीममेट्स म्हणत असतील, भावा तुझ्यावरती आता आशा आहे, तुझ्याकडून अपेक्षा आहे आणि येणारी चेंडू आणि धावा पाहूया. आता 4 धावा पाहिजेत. ओ धाव घेण्याची तयारी. आता क्षेत्ररक्षण भूमिका महत्वाची असेल. वैभव आहे तिकडे, निघाले होते. धोका होईल का? यस, गरज नव्हती, कॉल नव्हता. मनीष फडकेकडून साहिल खुटले निघालेत. रनआउट. क्लायमॅक्स अजूनही सूर्य. बघा इथे विकेट मिळाले रनआउटने. 1 धाव. एकूण धावा धावफलकावर 41 करायचे. 38 धावा चालेत. चेंडू शिल्लक आहेत 5, पाहिजे 3. एक डॉट बॉल आला ना मग इथे, तर मॅच मध्ये अजूनही रंगत येईल. अजूनही तेजस मात्र सांगतात झालं ते झालं, इथून सुद्धा आपण मॅचला कमबॅक करू शकतो. दोन्ही संघ उत्सुक आहेत. विजय दोघांनाही हवाय. ओम साई जीवदानी बामण डोंगरी आणि जरीमरी आई डावा युविका 11 नांदगाव. अमई स्पोर्ट्स केडीएच वाघिलीवाडा. कॅप्टन येऊन थांबा आपण. नांदगाव सोन फणसकर. चेंडू शिल्लक 5, पाहिजे 3. फलंदाज आले सुजल खुटले. पहिला चेंडू क्लासिक शॉट. काय संयम तो होती बघा. 1 निघाला मनीष. 2 होणार का? यस, रन आउट. अजूनही थरार सूर्य. मॅच मध्ये काय येऊ शकतो. मात्र एका बाजूला बामण डोंगरी विचार करत असेल, विकेट डॉट बॉल सामन्याला जिंकून देऊ शकतात. 41 करायचे. स्पर्धेचा नियम आहे, कंपल्सरी चेसिंग. डॉट बॉल, विकेट आले. मॅच मध्ये कमबॅक होईल. चेंडू शिल्लक 4 आणि 2 धावा. 4 चेंडू 2 धावा. क्रिकेटमध्ये उलटफेर होताना आपण नेहमी पाहिलेत. बाहुबली ट्रॉफी मध्ये आज सामना रंगतोय. ओम साई जीवदानी बामण डोंगरिया. मेगा कॉन्टेस्ट मॅच मध्ये आली रंगत. आता पाहायचं काय होणार. कोणाला कोणाची नजर लागणार का? गोलंदाजी करणारा संघ जिंकणार का फलंदाजी करणारा? सोन फणसकर. सोन फणसकर यंग आहे, युवा आहे आणि आता तो सुद्धा जबाबदारी घेतोय. 4 मध्ये 2 धावा झाले 39. ओ इथे संधी असणार का? यस, रन आउट. मी मगाशी म्हटलं का बामण डोंगरी सहजासहजी सामना सोडणार नाहीये. मॅच मध्ये अजूनही रंगत या. 3 चेंडू 2 धावा. प्रेक्षक वर्गांच्या नजरा मॅच करे. व्हेरी क्लोज एन्काउंटर, व्हेरी व्हेरी क्लोज मॅच. त्याला सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. मान्सून ब्लास्ट या, पाऊस शांत या. मात्र इथे गोलंदाजी आक्रमक होते. क्षेत्ररक्षण त्याला साथ देतात. सोन फणसकर. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया. मास्टर माइंड तेजस मात्रे. नवीन फलंदाज बाद झाला मनीष खुटले. अनिकेत मोकल, मयूर वाघमारे, मनीष फडके, साहिल खुटले, सुजल आणि आता डाव सांभाळेल मयूर फडके आणि विकी. सामना सूर्य मैदानावर. 3 चेंडू 2 धावा. सोन फणसकरून 6 विकेट सुद्धा गेले. 3 मध्ये 2. सोन कडून संघाला अपेक्षा आहे. चला लक्ष देऊया. 3 चेंडू 2 धावा.
ओ सुरेख चेंडू कट करतोय आणि नक्कीच सोन म्हणतोय. इथे नक्कीच थोडासा त्याच्या डोक्यावर हात सुद्धा आहे. मात्र आता सामना थोडासा रिलीज झालाय. 2 चेंडू एका धावेची गरज. 2 चेंडू एक धाव, डॉट बॉल, विकेट. का क्षेत्रक्षणामध्ये बदल होईल का? समोर आहे मयूर फडके. प्रचंड अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. सामना कुठे होता? अंदाज मानले होते का सामना लवकर संपेल? मात्र म्हटलं का बामण डोंगरिया. 2 चेंडू आणि एका धावेची गरज. 2 चेंडू एक धावा. काय करणार आता सोहन बाबा? पाहूया आपण मैदानावर. मयूर फडके, ओम साई जीवदानी, बामण डोंगरी आणि जरीमरी आई ढाबा, युविका 11 नांदगाव. चला चला मॅच ऑन करा. मॅच मध्ये काय होणार? व्हेरी क्लोज मॅच. खूप अपेक्षा आहे. दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळलेत. एकमेकांविरुद्ध आपण नेहमी लढताना पाहिलेत. 2 चेंडू एका धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच. ओहो, आणि बघा हा चेंडू किती वेगाने गेला. फस्कन निघालाय. काना जवळून चेंडू काढलाय. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. बामण डोंगरी आणि नांदगाव पक्के शेजारी, अपक्के वैरी सुद्धा आपण पाहिले आणि मैत्रीपूर्ण लढताना सुद्धा या दोन्ही गावांना पाहिलंय बऱ्याच वेळा आमने सामने. नांदगाव आणि बामण डोंगरी मैत्रीपूर्ण लढतीमध्ये नेहमी कधी नांदगाव कधी बामण डोंगरी. दबाव वाढलाय, दबाव. एक चेंडू आणि एका धावेची गरज. काय करणार मयूर फडक्या? व्हेरी क्लोज मॅच. इनकाउंटर. पाहायचं या सामन्यामध्ये काय होणार. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. बाहुबली ट्रॉफी सुंदर आयोजन आणि त्याचं उदाहरण देताना एक बॉल एक. ओहो, सामना जिंकलाय ओम साई जीवदानी बामण डोंगरीनं. हार न मानणारा संघ आहे. सोन फणसकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. व्हेरी गुड मॅच. काय सामना रंगला. का तेजस मात्यांना मास्टर माइंड म्हटलं जातं. अगदी शेवटच्या चेंडूवर मात्र 6 मध्ये पाहिजे होत्या धावा, अवघ्या 5. पहिला चेंडू अमांतर होता आणि सामना कुठे होता? याच असतं नाव क्रिकेट. बॅड लक मयूर फडके. सामना लवकर कव्हर करायला पाहिजे होता, पण नाहीतर दबाव शेवटपर्यंत आला नसता आणि चित्त थरारक लढतीचा आनंद आपण सर्वांनी घेतला. काय गोलंदाजी केली. सोन ओळखलं, चालाकी दाखवली. चला टॉस साठी या लगेच. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाहीये आणि तो सामना आपण नक्कीच सगळ्यांनी पाहिलं. चला विनंती असेल टॉस साठी या लगेच. विनर सामना असेल. वेळ आपण पाहिली 3:16. अजूनही 2 मॅचेस बाकी. टॉस करतोय. सोनला आपण देऊया. यस, सोन मॅन ऑफ द मॅच. दोन्ही कॅप्टन या लगेच. अतिशय रंगतदार लढत आणि अशा लढती पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. सोन फणसकर प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस करते. 6 मध्ये 4 असताना गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतं ते सोननं दाखवलंय. चला आता पुन्हा एकदा मैत्रीपूर्ण लढत असेल. केडीएच वाघिलीवाडा आणि बामण डोंगरी. चला कॉल येतोय. बाहुबली ट्रॉफी आणि यस टॉस जिंकलाय वाघिलीवाडा. डिसिजन कळवा लगेच. नाईक ऑप्टिक्स कडून देतो आपण ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल आणि मॅन ऑफ द मॅच. आणि नामांकन देण्यासाठी मी समीर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सोहनला देऊया. चला सोहनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 6 मध्ये